एका ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूया। बातमी आहे लोणावळ्यात वर्षविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेलेले आहेत। मुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल इथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेलंय। रेल्वेचा वॉटरफॉल म्हणून त्या जागेला ओळखलं जातं आणि हे पाणी मुशी धरणात येतं। तिथे 5 जणांचं शोधकार्य सुरू आहे। यात लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे। लोणावळा शहर आणि पोलीस पथक आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीम या क्षणी आता त्या 5 जणांचा शोध घेत आहेत। त्यामुळे एक लक्षात घ्या, वर्षा सहली करता आपण जाताय पण सावध राहा। ज्या ठिकाणी पाण्याचा फ्लो जास्त आहे त्या ठिकाणी जाताना काळजी घ्या। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी गणेश धुडम आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। गणेश, काय माहिती? विशाल, आपण पाहायला गेलं तर गेल्या 2-3 दिवसापासून लोणावळा खंडाळा परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे पुणे मुंबईकरांचे जे पर्यटक आहेत ते लोणावळ्यामध्ये येत आहेत। तर मुंबईतील अन्सारी कुटुंबीय हे वर्षविहारासाठी आले होते लोणावळ्यामध्ये। मात्र भुशी डॅमच्या पाठीमागे असलेल्या एका वॉटरफॉलमध्ये हे संपूर्ण अन्सारी कुटुंब पाण्याचा आनंद घेत होते। मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे हे संपूर्ण अन्सारी कुटुंबीय हे वाहून गेलेले आहेत। यातील 5 जणांचा अद्याप अजूनही तपास लागलेला आहे। या ठिकाणी लोणावळा शहर पोलीस असतील किंवा शिवदुर्ग रेस्क्यू टीम हे या संपूर्ण अन्सारी कुटुंबाचा शोध घेत आहेत। विचार, धन्यवाद गणेश या सगळ्या तपशिलाबद्दल। त्यामुळे एक लक्षात घ्या, आपण कुठेही वर्षा सहली करता जाताय, कुटुंबासकट जाताय, त्यातला आनंद आपण जरूर घ्या। पण हा आनंद घेत असताना धबधब्याच्या खाली थेट जाणं, धबधब्याचा पाण्याचा वाहता प्रवाह लक्षात घेऊन मग त्याच्यामध्ये शिरणं, या सगळ्या गोष्टी फार आवश्यक आहेत। जोपर्यंत आपल्याबरोबर अनुभवी माणसं नाहीत तोपर्यंत अनोळखी ठिकाणी जाऊ नका आणि अशा पद्धतीने धाडस करू नका, अन्यथा हे धाडस आपल्या जीवावर बेतू शकतं। आता या ठिकाणी वाहून गेलेल्या लोकांचा शोध जो आहे तो घेतला जातोय। 5 जण आहेत हे आणि अन्सारी नावाचं हे कुटुंब आहे। आणि यानंतर 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात। पर्यटकांचं आकर्षण असलेल्या आंबोली घाटात पर्यटकांची गर्दी दिसून येते। रविवार असल्यानं शेकडो पर्यटक घाटात दाखल झालेले आहेत। कुंद पावसाळी वातावरण, दरीत उतरलेले ढग पाहून या पर्यटकांना रविवार जो आहे तो सार्थकी लागल्याची भावना आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली असून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। पावसानं वातावरणात गारवा निर्माण केलेला असून नागरिकांची उकाड्यापासून सुटका होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला असून त्यामुळे रखडलेल्या पेरण्या मार्गी लागणार आहेत, तर पेरलेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे। गेल्या 13 दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं मनमाड, येवला आणि चांदवडच्या काही भागात हजेरी लावली। रविवारचा आठवडी बाजार असल्यानं पावसामुळे लोकांची एकच तारांबळ उडाली। पावसाच्या हजेरीनं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। गोंदियात 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं जोरदार हजेरी लावली आणि या पावसानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला, तर नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली। पर्यटकांची पंढरी समजलं जाणारं लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो झालंय। लोणावळ्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली। भुशी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्यानं पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली। वाशिम जिल्ह्यातील मनोरा, कारंजा, मंगरुळपीर आणि रिसोड या शहरांसह तालुक्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या। पावसाच्या आगमनानं पिकांना पुन्हा संजीवनी मिळाली आहे। सोयाबीन, तूर, कपाशीच्या पिकांना जीवनदान मिळाल्यानं बळीराजा सुखावला। शहापूरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यातच मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी बघायला मिळाली। शहापूर, आसनगाव, वाशिम दरम्यान 7 ते 8 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात आणि वाहतूक कोंडीला चाकरमानी आणि नागरिक आणि पोलीस सुद्धा वैतागलेत। रोज होणाऱ्या कोंडीवर काहीतरी ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। पुण्यनगरी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या दाखल होणार आहेत। शिवप्रतिष्ठानच्या धारकरी कार्यकर्त्यांना तुकोबांच्या पालखीसमोर चालण्यासाठी पोलिसांनी मनाई केली आणि या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानला एक नोटीस गेलेली आहे। ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखी दर्शनाच्या वेळी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या। त्याचबरोबर संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते कुठल्याही प्रकारचं शस्त्र घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकणार नाहीत असं या नोटीसीत नमूद करण्यात आलंय। नोटीसीत याबद्दल वेगवेगळे मुद्दे नमूद करण्यात आले।
राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेलं महाकृषी ऊर्जा अभियान परभणी जिल्ह्यात कोलमडलंय आणि जिल्ह्यात हजारो शेतकरी आजही सौर ऊर्जा पंपाला मुकलेत. वीज नसल्यामुळे अनेक वेळा पिकांना पाणी देता येत नाही. विशेष म्हणजे पात्र शेतकऱ्यांनी वर्षभरापूर्वी रक्कम भरूनही कृषी पंपासाठी त्यांना हेलपाटे मारावे लागतात. हिंगोलीच्या बहुतांश भागात खरीपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. वसमत तालुक्यात काही प्रमाणात पेरण्या बाकी आहेत. पेरण्या लवकर आटोपल्यानं काही शेतकऱ्यांनी कोळपणीच्या कामांनाही सुरुवात केली. नाशिक शहरात सलग दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठा विस्कळीत झाला. गंगापूर धरणावरील पंपिंग स्टेशनवर विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं नाशिककरांना सलग दुसऱ्या दिवशी पाणी टंचाई सहन करावी लागते. अकोल्यातील काटेपूर्णा प्रकल्प परिसरात पुरेसा पाऊस पडला नसल्यानं धरणाची पाणी पातळी खालवली आहे. धरणामध्ये 12.77% उपयुक्त जलसाठा शिल्लक असून आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास पाणी टंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता आहे. परळी गोळीबार प्रकरणातील आरोपीला अटक करा या मागणीसाठी शहर पोलीस ठाण्यामध्ये मृताच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केलं. मृतांचा परिवार आणि नातेवाईक असे शेकडो लोक पोलीस ठाण्यामध्ये ठाण मांडून बसले होते. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे. कर्जमुक्तीच्या मागणीसाठी या स्वाभिमानीच्या वतीनं सोमवारपासून राज्यभरात टप्प्याटप्प्यानं आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्राच्या आयात धोरणावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. सोलापूरच्या महाशिरस येथे तालुका अध्यक्ष अजित पोरकर यांच्या नेतृत्वाखाली अध्यादेशाची होळी करून आंदोलन करण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्यात पहिल्यांदाच खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रात मंत्रिपद मिळालंय. खासदारपदाची शपथ घेतल्यानंतर प्रतापराव जाधव बुलढाण्यात आले असता त्यांचा भव्य नागरी सत्कार जो आहे तो करण्यात आला. पीएमएलए कोर्टाचं कर्तव्य कठोर न्यायाधीश राहुल रोकडे यांची बदली झाली आहे. फोर्ट इथल्या विशेष पीएमएलए कोर्टातून थेट दिंडोशी सत्र न्यायालयात त्यांची बदली झाली. राज्यातील अनेक महत्त्वाच्या खटल्यांची त्यांच्या कोर्टात सुनावणी सुरू होती. तर कथित वादग्रस्त शिखर बँक घोटाळ्यातील क्लोजर रिपोर्ट त्यांनी स्वीकारला नव्हता. येत्या 12 जुलैला त्या संदर्भात सुनावणी होणार होती, मात्र त्याआधीच त्यांची बदली करण्यात आली. अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्यासाठी वान धरणाचं पाणी आता कुठेही जाऊ देणार नसल्याचा निर्धार तिथल्या शेतकऱ्यांनी केला. बाळापूरसाठी लागणारं पाणी हे बाळापूर लगतच असलेल्या कवठा बॅरेजमधून घेता येऊ शकतं. तरीही 100 ते 110 किलोमीटरवर पाणी नेण्याचा हट्ट का, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करूळ घाटाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर आलंय. पहिल्याच पावसात सिमेंट कॉन्क्रीटचा बेस ढासळला. 250 कोटी रुपये खर्च करून नूतनीकरणाचं काम सुरू होतं. मात्र या घटनेकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राज्य सरकारने यंदापासून विद्यार्थ्यांसाठी एक राज्य एक गणवेश धोरण राबवण्याचा निर्णय घेतला. मात्र आता शाळा सुरू होऊन 2 आठवडे उलटूनही धुळ्यातील तब्बल 89,000 विद्यार्थी अद्यापही गणवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. एवढंच काय, तर विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठीचं कापडही मिळालेलं नसल्यानं विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी. एकनाथ खडसे यांना काय बोलायचं तरी ते अधिवेशनात बोलावं, बाहेर बोलू नये. एकीकडे पक्षात यायची घाई, पण मग त्यांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये अशी टीका गिरीश महाजन यांनी केली. खडसेंनी बजेटवर केलेल्या टीकेवर त्यांनी हे उत्तर दिलं. अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी विधानसभा लढवण्याबाबत सूचक विधान केलं. माझी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी आहे, पण महायुती जो निर्णय घेईल तो मान्य असेल, असंही त्या म्हणाल्या. माझ्या मतदारसंघातून सुनेत्र पवार यांना मताधिक्य असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारची 2 वर्ष ही खोक्यांची टक्केवारीची असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली. 2 वर्ष लुटमार करणारं सरकार होतं असा टोला त्यांनी लगावला. लाडकी बहीण ही योजना म्हणजे भीक नको पण कुत्रावर अशा पद्धतीची असल्याची टीकाही त्यांनी केली. छगन भुजबळ हे मुकादम असून त्यांनी सर्वांना काम ठरवून दिलेलं आहे आणि त्यानुसार काही लोक बोलत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केलेला आहे. मातुरीमधील दगडफेकीची घटना ही भुजबळांच्या सांगण्यावरून झाल्याचं ते म्हणाले. विधानसभेची मॅच आमची महायुतीच जिंकेल आणि त्यासाठी आम्ही आतापासूनच अग्रेसर झालो, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तर विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळेल असा दावाही फडणवीसांनी केला. एकीकडे पंतप्रधान मोदी वेगाने विकास करत असताना दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे हे बॉम्बे टू गोवा पिक्चर मधल्या डायलॉगप्रमाणे वेगवेगळ्या मुद्द्यांवरून टीका करताना दिसत आहेत, असा खोचक टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावलेला आहे. तर शिंदेंचा एस हा
सुपर फडणवीस यांचा एफ म्हणजे फास्ट आणि पवारांचा पी म्हणजे प्रोग्रेस असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. ज्या पद्धतीने भारतानं वर्ल्ड कप जिंकला त्याच पद्धतीने महायुती विधानसभा निवडणूक जिंकेल असा विश्वास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या सुप्रिया सुळे यांना रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिले. सुप्रिया सुळेंचे वडील राज्याचे अनेक वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्या महिला असून महिलांच्या संदर्भात अशा पद्धतीने बोलतात हे योग्य नाही, हे त्यांना शोभा देत नाही असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं. अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. गव्हाणेंसह 16 नगरसेवक आज पुन्हा शरद पवारांची भेट घेणार आहेत. 5 तारखेला शरद पवारांच्या पक्षात त्यांच्या प्रवेशाची शक्यता वर्तवली जाते. राज ठाकरेंच्या लोकसभा निवडणुकीनं सगळ्यांना जमिनीवर आणलं आणि या वक्तव्याला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्राला परिवर्तनाची गरज आहे. माझे पाय जमिनीवरती आहेत तर आम्ही सामूहिक चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवू इच्छितो असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. संजय राऊतांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. महायुती सरकार ऑक्सिजनवर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेला उठाव हा चोरांचा उठाव आहे. त्यांनी मत विकत घेण्याचा प्रयत्न केला असा आरोपही त्यांनी यावेळी केला. संजय राऊतांनी फडणवीसांच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेला प्रत्युत्तर दिलेलं आहे. फडणवीस राजकारणात दखलपात्र नाही असा घणाघात त्यांनी केला. तर उत्तम फोटोग्राफरच राज्याचं चित्र काढतो असा टोलाही त्यांनी लगावला. महाराष्ट्रानं माझ्यावर एकदा विश्वास ठेवावा असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे. तर माझ्या हातात एकदा राज्य द्यावं असं महत्त्वाचं विधान राज ठाकरेंनी अमेरिकेतील मुलाखतीदरम्यान केलं. अर्जुनाला जसा डोळा असतो तसा आमचा डोळा महाराष्ट्राच्या निवडणुकांवरती आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रच लढणार आहेत आणि लवकरच जागा वाटपाची चर्चा होईल अशी माहितीही त्यांनी दिली. इंद्रायणी नदीतील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चाललंय. केमिकल फॅक्टरीमुळे, रसायनांमुळे इंद्रायणीचं नदीपात्र फेसाळतंय. मात्र कोणतीही कारवाई होत नाही. मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही दुर्लक्ष होत असेल तर दुर्दैव आहे अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. बळवंत वानखेडे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. केंद्र सरकारनं अघोषित आणीबाणी लागू केली. देशातील मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये पाठवण्यात येत आहे. त्यामुळे आधीच्या आणीबाणीपेक्षा आत्ताची आणीबाणी भयंकर आहे असा टोलाही बळवंत वानखेडेंनी लगावला. शिवसेनेचे नांदेड शहरातील श्रीनगर भागात काही विद्यार्थ्यांना घरात घुसून टोळक्यानं मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. टीम इंडियानं विजय मिळवताच या विद्यार्थ्यांनी गच्चीवर जल्लोष केला. त्यावेळी 20 ते 25 तरुणांनी इमारतीत शिरत गोंधळ का घातला असा सवाल करत या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी घरमालकानं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. नाशिक रोड परिसरात मध्यरात्री 2 गटात राडा झाला आणि यावेळी गोळीबार आणि कोयत्यानं वार करण्यात आले. T20 विश्वचषक स्पर्धेत भाजप जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करताना हा राडा झाला. यात 5 जण जखमी झाले. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अब्दू सालेमला विशेष टाळा कोर्टानं दिलासा दिला. कारागृहातील 12 वर्षांचा कालावधी शिक्षेतून कमी केला. बुलढाणा जिल्ह्यातील घाटनांद्रा इथे दारू सोडवण्यासाठी आलेल्या व्यक्तीला शिवा महाराज नामक भोंदूबाबाने बेदम मारहाण केली आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रायपूर पोलिसांनी अखेर त्या भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल केला. चंद्रपूर जिल्ह्यातील आनंद वन सेवा प्रकल्पात 4 दिवसांपूर्वी झालेल्या विवाहितेच्या हत्या प्रकरणातील आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. बुटाच्या लेसच्या साह्यानं त्यांनी आत्महत्या केली आणि त्यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली. बीडच्या परळी शहरातील झालेल्या गोळीबार प्रकरणात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक वादातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झालंय अशी माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली. शेततळ्याच्या अनुदान मंजुरीसाठी लाच मागणाऱ्या नवापूरमधील मंडल कृषी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. शेततळ्याच्या अनुदानासाठी त्यानं 25,000च्या लाचेची मागणी केली होती आणि या कारवाईमुळे नंदुरबारमधील लाचखोरांचं धाबं दणाणलंय. अकोल्यात हॉटेल, बार आणि रेस्टॉरंटसाठी आवश्यक असलेली कागदपत्र देण्यासाठी अकोल्यातील यावलखेडच्या ग्रामसेविका आणि पोलीस पाटलांनी 1,20,000ची लाच मागितली. मात्र कारवाई होण्याच्या संशयानं त्यांनी लाच घेणं टाळलं. तरी तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पोलीस पाटलाला ताब्यात घेऊन अटक केली.
मुळशी तालुक्यातील तामाणी घाटातील प्लस व्हॅली कुंडात बुडून एका पर्यटकाचा मृत्यू झाला। स्वप्नील धावडे असं मृत तरुणाचं नाव आहे। पौड पोलीस वन विभाग, तामिनी वन्यजीव, रोहा रेस्क्यू टीम, आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले, मात्र मृतदेह अद्याप सापडलेला नाही। काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील भांबरवाडी इथल्या शिवारात एका बिबट्यानं 14 वर्षीय मुलावर हल्ला करून त्याला ठार केलं होतं आणि त्या बिबट्याला अखेर वन विभागाकडून जेरबंद करण्यात आले, तर मृत मुलाच्या कुटुंबाला 25 लाखांची मदतही करण्यात आली। पुढे पाहूयात वारी बातमी आहे वारीतनं। जगद्गुरू संत तुकोबांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेलं आहे। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा जो आहे तो निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलीस बांधव दिवस रात्र राबत असतात। पोलिसांच्या या सेवेची फलश्रुती म्हणून पिंपरी हद्दीतून पालखी सोहळा प्रस्थान त्याचं झाल्यानंतर तेव्हा तुकोबांची पालखी घेण्याचा मान पोलीस बांधवांना दिला गेला आणि हा पालखी सोहळा म्हणजे एक अद्भुत सोहळाच म्हणावा लागेल। भाग गेला, शीण गेला, अवघा झाला आनंद आपण बघतोय। मागील 30 दिवसांपासून अहोरात्र पोलीस प्रशासन जे आहे ते या पालखी सोहळ्याला सुरक्षा पुरवत होतं। डोळ्यात तेल घालून या पालखी सोहळा अतिशय कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रात्रंदिवस झटत होतं आणि या सगळ्यांचा बहुमान म्हणून आपण बघतोय जगाच्या पाठीवर कुठेही नाही तर या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला खांदा देण्याची जी परंपरा आहे, जो मान आहे तो पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना असतो। दापोडीतून जेव्हा ही पालखी सोहळा पुण्यामध्ये जातो तेव्हा हा मान पोलिसांना दरवर्षी मिळत असतो। यानंतर हा पालखी सोहळा आता पुण्यामध्ये दाखल होईल आणि खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड पोलिसांचं जे स्थान आहे, जी त्यांनी आतापर्यंत सेवा दिली त्याचं चीज झालं म्हणता येईल। या सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांना या गोष्टीची एक आतुरता असते आणि याच साठी म्हणून ही सगळी मंडळी जी आहेत, कर्मचारी आहेत, आपण बघतो रात्रंदिवस झटत होती। आज तो क्षण त्यांच्या आयुष्यात आला। या पालखी सोहळ्याला खांदा देण्याचा जो मान आहे तो पोलीस अधिकाऱ्यांना परंपरागत मिळालेला असतो। आता हा पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ होईल आणि आपण बघतोय की कशा पद्धतीने सुरक्षेचे जे सगळे उपाययोजना आहेत ते पोलिसांनी केल्यानंतर त्यांना हा सगळा मान मिळालेला आहे। पुढे गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। तर पुण्यातील मेट्रो अनेकांसाठी आकर्षणाचा विषय ठरली आहे। अर्थातच मेट्रोने प्रवास करण्याकरता वारकरी उत्सुक होते आणि याच वारीच्या वाटेवरील उन्नत रेल्वे सफारीचा आनंद वारकऱ्यांनी घेतला। पिंपरी चिंचवडमधील संत तुकाराम नगर ते शिवाजीनगर पर्यंतचा प्रवास करताना वारकरीही हरिनामाच्या जयघोषात दंग झाल्याचं पाहायला मिळालं। मेट्रोची सफर आम्हाला खरं आनंददायी वाटते। आजपर्यंत आम्ही कुठले वारकरी मेट्रोची सफर केलेली नव्हती, परंतु आमचे अभय शेठ भोर यांच्या माध्यमातून ही वारीची सफर सर्वांना घडल्याबद्दल मी त्यांचं वारकरी मंडळींच्या वतीनं आणि संत सेना महाराज दिंडीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो त्यांचं। आता अर्थात यानंतर इथं वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।